कल्पना करा, तुम्ही फक्त एक दिवस अशा गूढ ठिकाणी घालवता आणि जेव्हा तुम्ही पृथ्वीवर परत येता तेव्हा पृथ्वीवर 100 वर्ष उलटलेली असतात. तुमचं कुटुंब, तुमचे मित्र कोणीही जिवंत नसतं. तुमच्यासाठी फक्त एक दिवस, पण जगासाठी एक पूर्ण शतक. ही फक्त कल्पना नाही. हिमालयाच्या गूढ पर्वत रांगामध्ये एक अशी रहस्यमय नगरी असल्याचा दावा केला जातो. हिचं नाव आहे शंभाला. शंभाला हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगात वसलेलं एक अदृश्य रहस्यमय नगर आहे, ज्याच्या अस्तित्वाबद्दल आजवर अनेक संशोधकांनी वेळोवेळी अनेक संशोधन केलेले आहेत. अशा या गूढ आणि रहस्यमय शंभाला नगरीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. शंभाला नगरीचा उल्लेख तिबेटमधील प्राचीन बौद्ध धर्मग्रंथ कालचक्र आणि हिंदू धर्मग्रंथात आपल्याला पाहायला मिळतो. हिंदू आणि बौद्ध आध्यात्मिक मान्यतेनुसार ही नगरी अतिशय दुर्लभ आहे. इथे फक्त उच्च लेवलची आध्यात्मिक पातळी गाठलेले पापरहित साधू राहतात. आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना इथे प्रवेश वर्जित आहे. अनेक रिसर्चर्स विज्ञान कथेनुसार शंभाला नगरीला एका वेगळ्या डायमेन्शनसोबत जोडतात. भौतिकशास्त्रानुसार या जगात अनेक डायमेन्शन्स म्हणजे आयाम आहेत. त्यापैकी आपण 3rd डायमेन्शनमध्ये राहतो. एक डायमेन्शनमधला जीव आपल्यापेक्षा वरच्या डायमेन्शनमधल्या जीवाला पाहू शकत नाही, फक्त त्यांचं अस्तित्व कधीकधी फील करू शकतो. कदाचित शंभाला एक असं डायमेन्शन आहे जे आपण राहत असलेल्या 3rd डायमेन्शनपेक्षा वरचा डायमेन्शन असावं आणि याच कारणामुळे ते आपल्याला दिसत नसावं. हिंदू आणि तिबेटियन तंत्रमार्गी बौद्ध ग्रंथात काळचक्र म्हणजे टाइम संबंधित विस्तृत ज्ञान आहे. ब्रह्मलोक, पृथ्वीलोक आणि विविध लोकांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी समयचक्राचा कालावधी हा वेगवेगळा आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि एक रात्र मिळून माणसाची सुमारे 8.64 बिलियन ह्युमन इयर्स होतात. ब्रह्मदेवाचा एक दिवस 4.32 बिलियन ह्युमन इयर्स असतात आणि तितकाच कालावधी ब्रह्मदेवाची रात्र मानली जाते. त्याप्रमाणे शंभाला नगरीतील एक दिवस माणसाच्या 100 वर्षाच्या बरोबरीचा मानला जातो. उदाहरण म्हणजे मी 31 वर्षाचा आहे. मी अगर शंभाला नगरीत एक दिवस राहिलो आणि परत मनुष्य लोकात आलो तर माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील फक्त एकच दिवस खर्च गेला असेल, पण मनुष्य लोकात तोपर्यंत 100 वर्ष उलटून गेलेली असतील. माझ्यासोबत असणारे माझे आईवडील, भाऊ बहीण, मित्रपरिवार सर्व काही मेलेले असतील. त्यांची 3री किंवा 4थी पिढी चालत असेल. माझ्यासाठी हा अनुभव टाइम ट्रॅव्हलचा असेल आणि जगासाठी मी टाइम ट्रॅव्हलर असेल. ब्रह्मांडमधील अनेक आयाम हे परस्पर वेळेच्या किचकट जाळ्यांनी बनलेले असू शकतात. एका डायमेन्शनमधून दुसऱ्या डायमेन्शनमध्ये जाण्याचं उन्नत तंत्रज्ञान आज 21व्या शतकात आपल्याकडेही नाही, पण तरीही आजच्या वैज्ञानिकांना या डायमेन्शनबद्दल विश्वास आहे. परंतु त्यांच्याकडे थिअरी व्यतिरिक्त कोणतेही पुरावे नाहीत. पण आपल्या पुराणकथांमध्ये देवलोक, ब्रह्मलोक आणि मनुष्यलोकात प्रवास करण्याच्या आणि टाइम ट्रॅव्हलिंग संबंधितच्या अनेक कथा सापडतात. हा काही योगायोग नाही. भौतिकशास्त्राचे वैज्ञानिक आणि वैज्ञानिकांनी आजच्या 21व्या शतकात डायमेन्शन्स आणि टाइम ट्रॅव्हलिंग संबंधित विचार मांडणे ही काही विशेष गोष्ट नाही. पण हजारो वर्षापूर्वीही आपल्या ग्रंथात विविध आयाम आणि टाइम ट्रॅव्हलिंग संबंधित जे लिखाण केलं गेलं आहे त्यावरून प्राचीन भारतीयांना या तंत्रज्ञानाबद्दल विशेष ज्ञान होते असं म्हणायला कोणताही आक्षेप शिल्लक असेल असं मला वाटत नाही. कलियुगाच्या अंतिम चरणात जेव्हा पृथ्वीवरून धर्म पूर्णपणे विलुप्त होईल व जगात सर्वत्र हिंसा, स्वार्थ, द्वेष यांचं थैमान माजलं असेल, त्यावेळी मानवाच्या मनात धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि दुष्टांचं निर्धारण करण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णू आपला 10वा अवतार कल्कीच्या रूपाने शंभाला नगरीमध्ये जन्म घेतील. शंभाला नगरी, जिला शांग्रीला, जैनगंज, सिद्धाश्रम
आदी नावानेही ओळखलं जातं, जिचं एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे हे सांगता येत नाही. शंभाला नगरी वेगळ्या डायमेन्शनमध्ये असल्या कारणामुळे तिचं एक्झॅक्ट लोकेशन सांगणं कठीण आहे. 8 पर्वतांनी वेढलेला हा प्रदेश हिमालयातील नेपाळ, तिबेट अथवा लडाखच्या आसपास कुठेतरी गुप्त पर्वतरांगेत वसलेला असावा, असा दावा काही लोक करतात. शंभाला नगरी संबंधित अनेक चमत्कारिक दावे नेपाळ अथवा तिबेटमधील हिंदू अथवा बौद्ध तांत्रिक लोकांकडून केला जातो. या दिव्य नगरात राहणाऱ्या दिव्य तपस्वी लोकांनी दर्शन दिल्याच्या अनेक लोककथा हिमालयातील अनेक गावात किंवा तिबेटमधील लोकांमध्ये प्रचलित आहेत. या दिव्य जागेचा शोध घेण्यासाठी हिटलरने जर्मनीहून एक विशेष तुकडी भारतातील तिबेटमध्ये पाठवली होती. इतकंच काय, या जागेसंबंधित पाश्चिमात्य देशांनाही विशेष इंटरेस्ट असल्याचं पाहायला मिळतं. 1920s मध्ये रशियन संशोधक निकोलस रोयरिच यांनी हिमालयामधील पर्वतरांगात शंभाला म्हणजे सिद्धाश्रम हे ठिकाण शोधण्यासाठी मोठी मोहीम राबवली होती. या मोहिमेच्या दरम्यान त्यांना हिमालयातील एका पर्वतरांगेत एक दिव्य प्रकाश दिसला, ज्याचं तेज असामान्य होतं. हा अनुभव त्यांनी आपल्या डायरीत लिहून ठेवला आहे. या प्रदेशातील धर्मगुरूंकडे निकोलस यांनी या दिव्य प्रकाशासंबंधी चौकशी केली असता त्यांच्याकडून निकोलस यांना कळालं की तो दिव्य प्रकाश म्हणजे प्रत्यक्ष शंभालाचे संकेत आहेत. शंभाला नगरी संबंधित शोध मोहिमेचा अनुभव त्यांनी आपल्या डायरीत लिहून ठेवलेला आहे. शंभाला नगरी कुठेतरी अस्तित्वात आहे आणि या नगरी जाण्याचा गुप्त मार्ग हा या प्रदेशातील तांत्रिकांना माहीत असून त्यांनी तो इतरांपासून लपून ठेवला असावा, असं त्यांनी डायरीत लिहून ठेवलं आहे. या व्यतिरिक्त शंभालाच्या शोधासाठी प्रयत्न करणाऱ्या फ्रान्समधील प्रसिद्ध प्रवासी लेखिका अलेक्झांड्रा डेव्हिड नील हिनेही तिबेटमध्ये अनेक वर्ष घालवली व शंभालाबद्दल जाणून घेण्याचा आणि शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तिला देखील या शोध मोहिमेदरम्यान अनेक रहस्यमय अनुभव आले असल्याचं सांगितलं जातं. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर शंभाला या रहस्यमय नगरी संबंधित अनेक लेखकांनी भरभरून पुस्तकेही लिहिली आहेत. शंभाला मिथक आहे की सत्य, असा प्रश्न जेव्हा जेव्हा उपस्थित राहील त्यावेळी काही जण या नगरीला मिथक मानून या नगरीचे अस्तित्वही नाकारतील, तर आपल्यापैकी अनेक जण चमत्कारिक शंभाला नगरीचे अस्तित्वही मान्य करतील. पण माझ्या मतानुसार शंभाला 21व्या शतकातील माणसाच्या बुद्धीच्या पलीकडचं एक असं अस्तित्व आहे ज्याचा संबंध डायमेन्शनसोबत असू शकतो. कदाचित 21व्या शतकातील आपलं विज्ञान अजूनही इतकं प्रगत झालेलं नाही, त्यामुळे शंभाला नगरीचं रहस्य आजही त्याचा शोध घेणाऱ्यांना थक्क व्हायला भाग पाडतं. मित्रांनो, शंभाला नगरीच्या अस्तित्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं याला तुम्हीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच पुन्हा भेटू आपल्या नवीन एका स्टोरीसोबत. धन्यवाद.